नमस्कार. पाठीमाग आपण कथा आणि स्वरूप आणि रचना या 210 चा जो अभ्यासक्रम आहे वाङ्मय प्रचारांचा अभ्यास, याच्यामध्ये कथा आणि कादंबरी. ओके, तर याच्यामध्ये आपण कथा याच्यामध्ये आपण स्वरूप आणि रचना यामध्ये चर्चा आपण केलेली होती. आता याच्यामध्ये कथेचं स्वरूप आणि रचना, बरोबर. आता या पुस्तकात कथा या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करायचा आपल्याला आहे, बरोबर. आता कथा सांगणे ऐकणे ही माणसाची एक पुरातन काळापासून आवडती बाब आहे. कथा हा वाङ्मय प्रकार परंपरेने चालत आलेला आहे. भारतात इंग्रज आल्यानंतर मुद्रणकलेच्या आश्रयाने जे गद्य वाङ्मय पुढे आले, ती त्यात कथेचे प्रमाण विपुल होते. कहाणी, स्फुट गोष्ट, संपूर्ण गोष्ट अशी कथेची प्रारंभीची ओळख होती. वाचकांची रंजन करता करता त्याला जीवन बोधाच्या 4 गोष्टी पटवून देणे हे कथेचे प्रयोजन होते. आता 1930 नंतर मराठी कथा लघुकथेकडे वळताना दिसते. दुसऱ्या महायुद्धानंतर कथेमध्ये आमूलाग्र बदल झाला. नंतर कथेमध्ये प्रतिमांचा वापर होऊ लागला. ती सांगण्यापेक्षा अधिकच सुचू लागली. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस कथा ऐकतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण कथेच आपण ऐकले असतील, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला धार्मिक ज्या कथा असतील त्या असतील, किंवा विविध लेखकांनी लिहिलेल्या ज्या काही कथासंग्रह असतील तर ते आपण वाचत असतो, बरोबर. तर ह्याच्यामध्ये 1930 नंतर मराठी कथा लघुकथेकडे वळताना दिसते. दुसऱ्या महायुद्धानंतर कथेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. नवकथेमध्ये प्रतीक प्रतिमांचा वापर होऊ लागला. आता ती सांगण्यापेक्षा अधिक सुचवू लागली. म्हणजे कसं होतं, ती सांगण्यापेक्षा सुचवू लागली. आता व्यक्तीच्या बाह्य जीवन दर्शनापेक्षा अंतर्मनातील कोलाहलाकडे तिचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे तिचे स्वरूपही बदलले गेले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण, दलित आणि स्त्रिया या उपेक्षित वर्गातून लेखन होऊ लागले. त्यामुळे ग्रामीण कथा, दलित कथा, स्त्रीवादी कथा आकारू लागल्या. आता मराठी कथा अशा प्रकारे कथाविषयी अनुभवाची परिणामाने व अभिव्यक्तीची विविधता या दृष्टीने समृद्ध झाली. आता या कथा विश्वाचा अभ्यासपूर्ण आढावा डॉक्टर राजन गवस यांनी पहिल्या घटकात घेतलेला आहे. आता डॉक्टर राजन यांनी कथेचा विकास व इतिहास समजावून सांगितलेला आहे. त्यानंतरच्या घटकात डॉक्टर मंगला वरखेडे यांनी अंगणातील पोपट, किडलेली माणसं, राजी, नागिन, भूत, कावळ्या व चिमणीची गोष्ट ह्या प्रसिद्ध कथांच्या आधारे कथेचा आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाच्या पद्धतीवर प्रकाश टाकलेला आहे. डॉक्टर वरखेडे यांनी एक एक कथा घेऊन तिचा पूर्ण भागवून विविधांगी विचार केलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कथा वाचताना किंवा समजून घेताना एक निश्चित दिशा मिळते. संपूर्ण पुस्तकाच्या अध्ययनाने मराठी कथेचा विकास आणि वाटचाल याविषयी जशी माहिती मिळते, तशी कथेच्या रचनाबंधाविषयी असे विषयाविषयी आपले आकलन समृद्ध होते. ओके, आता ह्या पुस्तकामध्ये आपल्याला पुस्तकाच्या अध्ययनाने कथेचे कथानक, प्रकार, स्वरूप, वैशिष्ट्ये, मांडणी आणि अभिव्यक्ती याविषयी विवेचक माहिती मिळेल. ही माहिती कथा वाङ्मयाच्या प्रकाराचा अभ्यास करताना आपल्याला उपयुक्त ठरेल. आता आपण ज्यावेळेस कथा आणि स्वरूप व रचना यामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला जी काही साध्य करायचं आहे किंवा आपल्याला जी काही उद्दिष्ट आहेत ही आपल्याला प्रथमतः विचारात घेतलेली आहे. की कथात्मक साहित्य म्हणजे नक्की काय हे स्पष्ट आपल्याला करता येईल. कथा म्हणजे काय हे सांगता येईल, किंवा कथा व कादंबरीमधील फरक कसा असतो हे पाहता येईल. कथेचे उपप्रकार सांगता येतील. ओके, कथेचे घटक सविस्तर सांगता येतील. नंतर मराठी कथेच्या वाटचालीत
महत्वाच्या कथाकारांची कामगिरी स्पष्ट करता येईल. आता आपल्याला कथा या साहित्य प्रकाराचा अभ्यास करायचा आहे, बरोबर. आता कथा सांगणे, ऐकणे हा माणसाचा स्वभाव आहे. मौखिक परिभाषेतील कथा ही अधिक सशक्तपणे विविध रूपे धारण करते. मराठी इंग्रजी संपर्काने लघुकथा लिहिली जाऊ लागली. लघुकथा हा कथात्मक साहित्याचा उपप्रकार आहे. आता कथात्मक साहित्यातील काळ हा भूतकाळ असतो. काही घडून गेलेल्या घटनांची निवेदन करत असतो. ओके. आता कथा ही निवेदनातून करत जाते. तिच्या ऋतुबंधात काळानुरूप बदल होत गेलेले दिसतात. आता कथार्थ, कथानक, व्यक्तिरेखा, वातावरण, भाषण, भाषा व शैली हे कथेचे घटक आहेत. कथेची निश्चित व्याख्या करणे हे कधीही शक्य नाही, पण तिची रूपवैशिष्ट्ये शोधणे सहज शक्य आहे. आपण या घटकात मराठी लघुकथेतील काही प्रातिनिधिक रूपे इथं आपण अभ्यासणार आहोत. कथात्मक सामुग्री जी आहे, आता हा जो साहित्याचा प्रकार आहे कथा, ह्यामध्ये या पुस्तकात आपल्याला कथा या साहित्याच्या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे, बरोबर. तर आपण जेव्हा वाङ्मय प्रकाराच्या अंगाने साहित्याचे वर्णन करतो तेव्हा दोन पातळ्या संबोधतात. एक मूलभूत भेदाची आणि दुसरी उपभेदाची असे म्हणता येईल, ज्याला आपण स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणतो. तो या दोन्ही पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवरचा भेद आहे हे लक्षात घेतले तर तो किती प्रमाणात वेगळा आहे हे स्वतंत्र आहे निश्चितपणे सांगता येते. आता पहिल्या पातळीवर कविता, कथात्मक साहित्य आणि नाटक असे साहित्याची तीन मुख्य भेद करता येतात. भावकाव्यात्मकता, कथनात्मकता, नाट्यात्मकता हे वरील तीन साहित्य प्रकारांची म्हणजे गुणवैशिष्ट्ये आपल्याला आविष्कार दृष्ट्या एकमेकापासून वेगळे असल्याने काव्य, कथात्मक साहित्य, नाटक हे साहित्याने तीन मूलभूत भेद आहेत असे म्हणता येतील. ओके. तर कथात्मक साहित्याची उपभेदक महाकाव्य, अरेबियन नाईट्स सारख्या शृंखला, कथा, कादंबऱ्या, दीर्घकथा, लघुकथा असे मानले जातात. आणि रूपदृष्ट्या हे उपप्रकार एकमेकांपासून वेगळे साहित्य प्रकार ठरत असले तरी कथात्मक, नाट्यात्मक जे काही मूलभूत वैशिष्ट्यांनी ते एकमेकांशी जोडले जातात. म्हणून कथा हा वाङ्मय प्रकार काव्य आणि नाटक यांच्यापासून जेवढा वेगळा ठरतो तेवढा तो महाकाव्य, कादंबरी यांच्यापासून वेगळा किंवा स्वतंत्र काढता येत नाही, हे तितकंच खरं आहे. आता एवढ्या विवेचनातून आपण लघुकथा हा अल्पवयीन साहित्य प्रकार आहे, पण त्याचा अर्थ तो स्वतंत्र नव्याने जन्माला आलेला प्रकार आहे असं म्हणता येत नाही. त्यास प्राचीन काळापासून चालत आलेले कथात्मक साहित्याचे अंग मानले आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कथात्मक साहित्य निवेदक जे आहे तर ते घटनांचे कथन करत असतो. या घटना घडून गेलेल्या असतात. कथात्मक साहित्याची घटना घडून गेलेल्या म्हणजे भूतकाळातील असतात. सांगणारा, निवेदन करणारा घडून गेलेल्या घटना हे पुनर्गठित करून सांगत असतो. त्यातून कथानक उभे राहत असते. या कथानकात घटना, व्यक्तिरेखा आणि निवेदक हे हेतू यांच्यातून कथेला अस्तित्व प्राप्त होते. कथात्मकता साहित्यात लेखक कल्पित वास्तवाची निर्मिती करत असतो आणि ही जी असतं हे वातावरणाची पात्रे घटना घडवीत असतात. हे कल्पित वास्तव प्रत्यक्ष वास्तवाशी संबंधित असते असे नाही. लेखकाची जीवनदृष्टी, त्यांचा अनुभव यातून कल्पित वास्तव निर्माण होत असतं. ओके. तर म्हणून डॉक्टर मला वाटते सुधा जोशी म्हणतात, अनुभवार्थ, आशयसूत्र, कथानक, पात्र, वातावरण, निवेदन व भाषा अशी अंगे मिळून कथात्मक साहित्याची निर्मिती समष्ट घडत असते. आता कथा हा एक साहित्य प्रकार आहे. ओके. कथा या वाङ्मयाचा म्हणजे प्रकाराच्या उदयाला अनेक वर्ष उलटले असते तरी नेमकी व्याख्या त्याची करता येणे शक्य झालेले नाही.
आता काही अभ्यासकांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला असता तरी निर्णायक किंवा परिपूर्ण ठरलेल्या कथेच्या विषयाला मर्यादा नाही. पूर्णतः भावनाविरहित वस्तुनिष्ठ अशा कथापासून तो अत्यंत भावघर अशा सामाजिक मनाचे चित्रण करणाऱ्या कथा, एकाच व्यक्तीच्या अंतर्मनातील खळबळीचे, आर्ततेचे चित्रण करणाऱ्या कथेपर्यंत नाना प्रकारच्या कथा लिहिलेल्या असतात. ओके, तर त्यामुळे काही अभ्यासकांनी तिचे जे काही विशेष सांगितलेले आहे त्या आधारे तिच्या स्वरूपाबाबत चर्चा करावी लागते. कथेच्या स्वरूपाबाबत निष्कर्षात्मक लिहिताना इंदुमती शेवडे म्हणतात, स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून कथेचे अस्तित्व अबाधित आहे. तिची पृथक् म्हणजे तिची जी काही पृथकात्मकता आहे ती कायम राहिली आहे. एका वाङ्मय प्रकार म्हणून तिची दोन लक्षणं आहेत. तिच्यातील अनुभवाची एकात्मता, एक चिंचीपणा, एक विविधता आणि दुसरे एक गुणांशी संलग्न असलेले तिचे एक संस्कारित्व आहे. ओके, आता कथेच्या ज्या विषयाला पुढील विशेष एकत्रितपणे आपल्याला दाखवता येतील. म्हणजे कथा या वाङ्मय प्रकारातील पुढील जे काही विशेष आहे ते कथेच्या विषयाला व स्वरूपाला आणि विशिष्ट प्रमाणात लांबीने बंधने नसली तरी तिच्यावर अनेक आकारामुळे बंधन पडते. ओके, तर कथेच्या एककेंद्रीपणामुळे तिच्या संस्कार एकता ही अपरिहार्य येत असते. कथेची लघुता, संस्काराची एकता यामुळे तिच्या रचनेत, संघटनेत एककेंद्रित्व, मितव्यय, संक्षेप व नेमकेपणा स्वभावतच येतात. कथेतील अवकाशाची मर्यादा असल्यामुळे तिच्यातून मांडल्या जाणाऱ्या आशयाच्या व्याप्तीला व परिणामाला नैसर्गिक मर्यादा येतात. आता कथेचे नैसर्गिक स्वरूप म्हणजे लघु असल्यामुळे त्यातून सामान्यतः एकच संस्कार उमटत असतो. हे कथेचे रूप वैशिष्ट्यांच्या बळावळीच आहे. यातून वैशिष्ट्य ढोबळपणे आपल्याला देतात. आता कथा आणि कादंबरीच्या रूप वैशिष्ट्यांची थोडक्यात चर्चा केल्यानंतर आपल्याला दोन वाङ्मय प्रकारात असणारा फरक विचारात घेणे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कसा फरक आहे, तर कथा व कादंबरी हे वाङ्मय प्रकारात दोन प्रकार असले तरी त्याचे मूलभूत स्वरूपाचे भेद आहेत हे आपल्याला दिसून येते, स्पष्ट दिसते. ओके, तर वाङ्मय प्रकारातील दोन्ही कथात्मक जी काही साहित्य आहे ती वाङ्मय प्रकारातच आहे. ओके, व्यक्तिरेखा, वातावरण आणि घटकांच्या जी काही भिन्नता आढळते. तर कादंबरी हा विस्तृत भाषिक अवकाश प्राप्त वाङ्मय प्रकार असल्यामुळे जीवनाचा सर्वांगीण समग्र वेध घेण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला असतो. अशी समग्रता कथेत शक्य नसते म्हणण्यापेक्षा अभिप्रेतच नसते. बरोबर, तर कथेत समग्र जीवनातील एखाद्या तुकड्याचे चित्रण केलेले असते. याबाबत म्हणजे कथेच्या स्फुट स्वरूपामुळे जीवनाच्या समग्रतेचे समावेशन तिच्यात असते. आता कादंबरीचा चित्रफलक हा विस्तृत आणि व्यापक स्वरूपाचा असतो. कादंबरीकाराला चित्रणासाठी विस्तीर्ण अवकाश उपलब्ध असतो, त्यामुळे तिचा आवाका मोठा असतो. कथेचा चित्रफलक मर्यादित आकाराचा व मर्यादित अवकाश असलेला असतो, त्यामुळे तिचा आवाकाही मर्यादित असतो. बरोबर, आता कथा आणि कादंबरी यातील फरक पाहताना असे दिसते की स्थल कालाचा घटनांचा विस्तीर्ण पट कादंबरीत चित्रित होत असतो. एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण जीवन प्रवास कादंबरी कवेत घेऊ शकते. या उलट कथेमध्ये कथा सामान्यतः व्यक्तीच्या जीवनातील विशिष्ट टप्प्यांचे एखाद्या जीवनानुभवाचे चित्रण साधताना दिसते. आता व्यक्तीच्या समग्र जीवनाचा संदर्भ जरी विशिष्ट कथेत
असला तरी प्रत्यक्ष कथाविषय हा व्यक्तीच्या विशिष्ट जीवनखंड व विशिष्ट जीवनानुभव असल्याचे आपल्याला दिसून येते. आता या बाबत विविध विचारवंतांनी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. गंगाधर गाडगीळ यांनी अधिक योग्य प्रकारे त्याचे विवेचन केलेले आहे. ते म्हणतात एका व्यक्तीचे विविध अवयव जसे एकमेकांशी जोडलेले असतात तसे लघुकथांच्या घटकांचे नाते असते. एका कुटुंबातील व्यक्तीचे ज्या प्रकारे एकमेकांची नाते असतील तसे कादंबरीतील घटकांचे असते. म्हणजे दोन्ही साहित्य प्रकारांच्या घटनांचे परस्पराशी कलात्मक नाते हे असतेच, पण लघुकथेतील घटकांचे हे ते नाते घट्ट न असते, ते परस्परांशी जोडलेले असते. उलट कादंबरीतल्या घटकांचे नाते सैल असते, ते परस्परांशी जोडलेले असतात पण जखडलेले नसतात. त्यापैकी प्रत्येकाचा त्याच्या परिघात स्वतंत्र विकास होऊ शकतो. व्यक्तिरेखा व प्रसंग यामध्ये कलातेने होणारी स्थित्यंतरे जशी प्रत्यक्ष जीवनाची आढळतात तशीच ती कादंबरीतही चित्रित करणे शक्य असते. कारण कादंबरीला काळाचा किंवा अवकाशाचा मोठा पल्ला उपलब्ध असतो, तसा कथेला या चित्रणाला वाव नसतो. ओके. आता कथा कादंबरी यामध्ये या विवेचनातून आपल्याला स्वरूपभेद आपण पाहिले असले तरी काही मुद्द्यांचा आणखी विचार करणे गरजेचे आहे. कादंबरी लघुरूप म्हणून कथेकडे पाहणे किंवा कथेचे विस्तारित रूप म्हणून कादंबरीकडे पाहणे हे योग्य होणार नाही. कारण या दोन्ही वाङ्मय प्रकारामध्ये बलस्थाने वेगळी आहेत. त्यांची चर्चा आपण केलेली आहे. याबरोबर यातील कोणत्याच वाङ्मय प्रकाराला गौण ठरवता येणार नाही. त्यामुळे दोन्ही स्वतंत्र विकसनशील वाङ्मय प्रकार आहेत, हे आपल्याला प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी येतात की कथेची समष्टी कथार्थ, कथेची समष्टी किंवा कथार्थ कथानक, पात्र, वातावरण, निवेदन पद्धती व भाषा या घटकांगांनी साकारते. ओके. या घटकांगांनी स्वतंत्र स्वरूप विवेचन कथेची कला प्रकृती उमगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. ओके. आता कथानक अनुभव हा अनेकविध प्रकृतीचा असू शकतो. अनुभव विषयाप्रमाणेच अनुभव घेणाऱ्या संवेदनशीलतेची प्रकृती व अनुभव घेण्याची पद्धती यानुसार कथागत अनुभवाचे रूप व गुणवत्ता बदलत राहतात. आता कथागत अनुभव अंतर्मुख प्रकृतीचा व्यक्ती केंद्री, त्याचप्रमाणे बहिर्मुखी प्रकृतीचा तटस्थ वस्तुनिष्ठतेने घेतलेला असाही असू शकतो. किंवा एखाद्याला तरल भावस्थितीपासून एखाद्या सामाजिक स्थित्यंतराच्या प्रक्रियेपर्यंत व्यापक संदर्भ असलेल्या सामाजिक सांस्कृतिक घटनापर्यंत अनेक प्रकारचे प्रकृतीचे अनुभव कथाविषयी झालेले आढळतात. बरोबर. म्हणजे रूपावती व विविधतेतून कथा या साहित्य प्रकाराला रूपबंधाची विविधता लाभलेली असते. ओके. आता कथानक पात्र जे आहे त्याच्यामध्ये पात्र, वातावरण, निवेदन पद्धती, भाषा हे कथेचे मूल घटक असतात, महत्वाचं आहे. त्यांच्या आश्रयाने कथाकार कथा निर्मिती करत असतो. बरोबर. म्हणजे कथा आली की त्याच्यामध्ये काय आलं, कथानक आलं, पात्र आलं, वातावरण आलं, निवेदन पद्धती आली, त्यांची जी देहबोली भाषा आहे कथेचे हे मूल घटक आहेत. त्याच्याशिवाय कथानक सादर होऊ शकत नाही. बरोबर. आता कथा निर्मिती करीत असतो, कथाकार ज्यावेळेस कथा निर्मिती करीत असतो तो कथेचे निवेदकाच्या दृष्टिकोनातून विशिष्ट अनुभव कथन करीत असतो. निवेदक घटना प्रसंगाच्या, पात्रांचे, कृतींचे, वातावरणादी अन्य तपशिलांचे निवेदन करीत असतो. हे निवेदन केवळ हे जंत्री नसते तर घटना प्रसंगाची, पात्रांची, कृतीची व अन्य तपशिलांची कथेत
अर्थपूर्ण रीतीने गुंफण केलेली आपल्याला दिसून येते. बरोबर. कथेची पात्रे अनेकदा आपल्या कृतींनी घटना घडवीत असतात, तर कित्येकदा घटना पात्रांना घडवीत असतात. घटना व पात्रे अशा प्रकारे परस्परांना घडवीत कथानकांची उभारणी करत असतात. म्हणजेच कथानक हा कथेतील एक गतिशील घटक असतो. बरोबर. तर कथेत घटनांचा प्रवाह कथांकित केलेला असतो असे म्हणता येईल. या प्रवाहामध्ये कथेतील पात्रांच्या हेतूचे गुंफण असते. पात्रांच्या या हेतूमागे कथा निवेदकाचा हेतू क्रियाशील असतो आणि त्याही मागे तो निवेदक निर्माण करणाऱ्या लेखकाचा कला हेतू हा मूल्यभाव गर्भित असतो. बरोबर. आता मानवी जीवन हेच नेहमी कथेतील भाव विश्वाचे केंद्र असते असे नाही. या जाणीवे पलीकडच्या नेणिवेलाही कथेत स्थान मिळत असते. यामुळे कथेतील अनुभवा स्वरूप मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन घडून येते. अशा वेळी कार्यकारण भाव व कालानुक्रम हे घटना कथानकाच्या संघटनेतील प्राथमिक स्वरूपाची तत्वे बाजूला पडण्याची शक्यता असते. आता कथेच्या कला हेतूनुसार कथानकाची गुंफण अनेकविध तऱ्हांनी केली जाऊ शकते. एकूण कथा साहित्य विचारात घेतल्यास त्यातून कथानकाच्या संकल्पना व उपयोजन यांचे विविध नमुने आपल्याला आढळतील. आता कार्यकारण भाव व कालक्रम जो असतो त्या तत्वाच्या आधारे केलेली घटनांची गुंफण म्हणजे कथानक ही एक प्रधान संकल्पना होय. म्हणजे लक्षात घ्या, कार्यकारण भाव व कालानुक्रम या तत्वांच्या आधारे केलेली घटनांची गुंफण म्हणजे कथानक ही एक प्रधान संकल्पना होय. पण या प्रकारच्या कथात तंत्र येण्याचा धोका असतो असे असल्याचे आपल्याला दिसते. वस्तुतः कथाकाराला केवळ असे एखादे कथानक वाचकाला सांगायचे नसते, तो विशिष्ट कथार्थाची निर्मिती करत असतो. विशिष्ट भावाशय निर्माण करणे हे कथाचित करणे किंवा कथांचे नियोजन करणे असते. आता याच्यामध्ये येतं व्यक्तिचित्रण. आता व्यक्तिचित्रण या कथेचा एक मूल घटक आहे. कथागत जी काही कथानकाप्रमाणेच पात्र केवळ कथाकांच्या आशयानेही सिद्ध होत असतो. आता पात्राचे प्रमुख कथात्मक कार्य ही कथार्थाची निर्मिती हेच असते. ओके. आता कथाकार एखाद्या व्यक्तीची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची एक शब्दरूप प्रतिमा कथेत निर्माण करत असते. आता व्यक्तीच्या या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हटले जाते. आता ही कथागत पात्रे शब्दरूप असली तरीही त्याच्या प्रत्यक्ष वास्तववादी माणसाप्रमाणे शारीरिक, मानसिक व सामाजिक अंगे लाभलेली असतात. कथागत प्रत्येक पात्राला स्वतःचे विशिष्ट असे भावविश्व किंवा व्यक्तित्व लाभलेले असते. परंतु हे पात्र प्रत्यक्षातील व्यक्तीप्रमाणे स्वतंत्र नसते. कथार्थाची निर्मिती हे त्यांचे कार्य असल्यामुळे त्या कथार्थाला बांधलेले असते. ओके. आता कथार्थ पात्र निर्माण करत असताना कथार्थकाला म्हणजे कथाकाराला काही नैसर्गिक मर्यादा निर्माण होत असतात. एखाद्या पात्राचा संपूर्ण जीवन प्रवास कथेत चित्रित केला जाऊ शकत नाही. पात्र चित्रणातील विस्ताराला, तपशिलातील भरगच्चपणा कथेत वाव नसतो. मर्यादित अवकाशात मोजक्या साधनांनी प्रयोजनपूर्ण पात्र निर्मिती करणे हे कथाकारासमोरील एक कलात्मक आव्हान असते. आता याच्यामध्ये वातावरण आहे. वातावरणाचा कसा
इफेक्ट पडतो, किंवा आता कथा ही एका विशिष्ट स्थलकालाच्या चौकटीत किंवा भौगोलिक तसेच सामाजिक सांस्कृतिक परिणामात घडत असते. याबरोबरीने कथेतून विविध एखादी वृत्ती ही प्रकट होत असते. या सर्व घटकातून कथेतील वातावरण तयार होत असते. वातावरण ही या कथेचा मूल घटक आहे. त्याच्यानंतर येतं निवेदन. निवेदन किंवा कथन हे कथेचे एक वैशिष्ट्य होय, की सामान्यतः कथाकार कथा सांगण्यासाठी एक निवेदक पात्र निर्माण करतो. त्या निवेदक पात्राच्या विशिष्ट दृष्टिकोनातून वाचकाला कथा सांगत असतो. आता निवेदक पात्राच्या या दृष्टिकोनातून कथेतील विविध घटकांची विशिष्ट रीतीने संघटना करत असतो. अशा प्रकारे कथेतील समग्र भावविश्वाचे सूत्रसंचालन कथाकार करत असतो. ओके. त्याच्यानंतर ती भाषा, बरोबर. म्हणजे आपण भाषा म्हणजे कथित भाषेने साकारवतो. जे काही तुमचं कथानक असते तर हे भाषेने सादर होत असते. कथेची भाषा ही एका कल्पित विश्वाची भाषा असते. ही कल्पित विश्व निर्माण करणारी ती भाषा असते. एखाद्या कथेसाठी कथाकार विविध विशिष्ट भाषिक खंडांची निवड करतो. तसेच तो विशिष्ट रीतीने भाषेचा वापर करतो आणि त्याने केलेल्या या भाषिक खंडांच्या वापराच्या निवडीमागे त्याची कथागोष्टी असते, बरोबर. आता कोणत्या साहित्य प्रकाराप्रमाणेच कथेलाही, म्हणजे कोणत्याही साहित्य प्रकाराप्रमाणेच कथेलाही तिचे तंत्र, तिचे कला, संकेत मोडून नियम उल्लंघन करून तो नव्या भाषिक अभिव्यक्ती सिद्ध करतो आणि त्यातून अभिप्रेत कथानकाची निर्मिती साधत असतो तो. ओके. आता त्याचे त्यामुळेच आपल्या मौखिक परंपरेतील कथेचा व नंतर काळातील कथा परंपरेचा परिचय करणे हे गरजेचे वाटते. हा परिचय करून घेण्याआधी कथेचे आपण उपप्रकार जे काय आहेत ते, आता कथेचे उपप्रकार आहेत. त्याच्यानंतर मराठी कथेची परंपरा आहे. आता बालपणापासून आपण कथा माणसाला साथ देत असतो. लहानपणी आईने सांगितलेल्या चिवतावाच्या गोष्टी असतात. आजीने सांगितलेल्या राजाराणीच्या, पऱ्यांच्या, धृतराष्ट्रांच्या, देवादिकांच्या गोष्टी माणसाचे कल्पना विश्व समृद्ध करतात. आता नंतरच्या काळात शूरवीरांच्या साहस कथा आपण ऐकायला मिळतो. रहस्य कथा, गूढ कथा आपल्याला आवडू लागतात. तरुण प्रेम कथा आवडू लागतात. नंतर ज्यावेळेस मुद्रण पूर्व काळात कथा ही लिखित स्वरूपाची अस्तित्वात नव्हती, तर ती मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत होती. ओके. आता प्रत्येकाच्या सांगण्यापासून कल्पना शक्तीनुसार कथेत बदल होत होता. कथा सांगितल्याने, ऐकल्याने मोक्ष प्राप्ती होते अशी ही धारणा समाजात रुजलेल्या होत्या. त्या लोककथा समाजातील प्राचीन कथा होत. कथा हा माणसाच्या उपजत वृत्तीशी निगडीत असा जिवंत व मूलभूत वाङ्मय प्रकार ठरतो. आता आपले विचार प्रकट करण्यासाठी भाषेचे साधन प्राप्त होतात. मानवाने गोष्टी सांगायला सुरुवात केली. आधी काळापासून तो आज तागायत आपले छोटे मोठे अनुभव दुसऱ्याला सांगण्यासाठी कथेसारख्या सुटसुटीत आणि छोट्या आकाराच्या लवचिक अशा या रचना प्रकाराचा माणसाने आश्रय घेतला. आता भारतीय साहित्य कथा विकासाच्या 3 अवस्थांमधून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता पहिल्या अवस्थेत कथा ही वैदिक वाङ्मयात, रामायणातील, महाभारतातील इतिहास ग्रंथात, तर पुरातन मूळ विषयाच्या अनुषंगाने व बोधबरोबरीने आपल्याला दिसून आलेली दिसते. ही कथा दैवानुसार देवकृती, बरोबर. आता दुसऱ्या अवस्थेमध्ये कथा स्वतंत्रपणे लिहिली गेली. त्यामध्ये कशी की बौद्ध जातके, जैन चूर्णी, पंचतंत्रे, हितोपदेश, कथा सरिता सागर, नंतर वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी, सुख सप्तती असे यांचा याचा समावेश करता येईल. तिसऱ्या अवस्थेमध्ये काय होईल की मूळ पारंपरिक अद्भुत कथेला
ललित वाङ्मयाचा घाट देण्याचा प्रयत्न झाला. दंडीचे दशकुमार चरित्र, बाणभट्टाची कादंबरी ही उदाहरण आपल्याला देता येतील. बरोबर. तर मराठीत लिखित वाङ्मयात कथालेखनाचा पहिला मान जातो तो महानुभाव साहित्याकडे. बरोबर. आता महानुभाव चरित्राकडे व्यक्तिरेखांची जाणीवपूर्वक आपण लीळा चरित्र कथामधून ऐकतो. बरोबर. तर चक्रधरांच्या जे काही चक्रधर स्वामी आहेत त्यांच्या लीळा संकलित केल्या कुणी माहीम भट्टांनी. यामध्ये चक्रधरांच्या जीवनातील काही प्रसंग कथा रूपाने सांगितलेले आहेत. 13व्या शतकाच्या पूर्वार्धात केशव व्यासांनी लिहिलेल्या ग्रंथात चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाचे तत्वज्ञान सांगताना सांगितलेले निरनिराळे दृष्टांत या ग्रंथात एकत्र करण्यात आलेले आहेत. आता हा एक एक दृष्टांत म्हणजे एक छोटी गोष्टच आहे. आता नंतरच्या साहित्यात संत साहित्यामध्ये परमेश्वर भक्तीच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. या कथाच्या व्यक्तिप्रधान आहेत. एकनाथांच्या साहित्यात आपापल्या म्हणजे आपल्याला विपुल कथा दिसते. नामदेवांची चरित्र काही कथा आपल्याला सापडतात. पंडितांनी अनेक अलंकारिक म्हणजे रंगून सांगितलेले आहेत. तर शाहिरांनी पोवाड्यातून वीरांच्या कथा शब्दबद्ध केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता मराठी कथा ही प्रारंभिक लोककथा नंतर लिखित कथा याप्रमाणे आलेली दिसते. अर्वाचीन मराठी कथा वाङ्मयाला सुरुवात प्रामुख्याने 1806 मध्ये झाल्याची दिसते. आता या कालखंडापासून आतापर्यंत आपल्याला म्हणजे कथेचे स्वरूप मुलांसाठीची कथा, मध्यम वर्गाची शृंगारी कथा असे दिसते. या कथांनी लघुकथेच्या आगमनासाठीचे आवश्यक वातावरण तयार केलेले एवढेच म्हणता येईल. ओके. आता मराठी लघुकथा आणि नियतकालिका. बरोबर. आता मराठी लघुकथे इतिहासात मराठी नियतकालिकांनी केलेली कामगिरी महत्वाची आहे. या नियतकालिकांनी लघुकथा समृद्ध केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी लक्षात घेणे गरजेचे आहे. इंग्रजांच्या राज्याबरोबर मुद्रण कला भारतात आली. बरोबर. आता मुद्रण कलेच्या आगमनाने मराठीत विविध साप्ताहिके, पाक्षिके किंवा मासिके छापली जाऊ लागली. या नियतकालिकेच्या गरजातून कथा वाङ्मयास बाळसे प्राप्त झाले. म्हणजे आपल्याला नियतकालिका किंवा ही जी साधन सामुग्री आहे ह्या साधन सामुग्री म्हणजे साप्ताहिक असतील, पाक्षिक असतील, मासिक असतील याच्या माध्यमातून आपल्याला नियतकालिका असतील याच्यातून आपल्याला कथा वाङ्मय हे लोकांच्या पर्यंत पोहोचले गेले. आता हे लोकांच्या पर्यंत पोहोचले गेले ह्याच्यामध्ये हरिभाऊ आपटे यांच्या करमणूक या नियतकालिकाची सुरुवात हीच साधारणपणे मराठी लघुकथेची सुरुवात मानली जाते. करमणुकीनंतर कथेला मानाचे स्थान देण्याचे काम मनोरंजन या मासिकाला केले. बरोबर. तर त्याच्यानंतर आपल्याला वि स खांडेकर यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली. ते नंतर कवठेकर असतील, वकील असतील, काणेकर असतील असे प्रकारचे जे काही लेखक आहेत त्या कथाही याच कालखंडातील आपल्याला आहेत हे दिसून येते. या काळातील महत्वाचे कथाकार म्हणून ची. जोशी यांचं नोंद घ्यावी लागते. ओके. आता मराठी निवडक कथाकारांची कामगिरी त्याच्यामध्ये हरिभाऊ आपटे असतील, दिवाकर कृष्ण असतील, नासी फडके असतील, वि स खांडेकर असतील, योगो जोशी असतील, वामनराव चोरघडे असतील. तर ह्यांनी विविध प्रकारचे आपल्याला जे काही कथाकार आहेत त्यांनी आपलं साहित्य हे लोकांच्या पर्यंत मांडलेले आहे. बरोबर. आता नवकथेचे स्वरूप. नवकथा ही वाङ्मयातील काही विशिष्ट प्रवृत्तीतून निर्माण झालेली आहे. ती कोणत्याही ठोकळेबाज तंत्रविषयक कल्पनातून निघालेली नाही. तिचे स्वरूप हे अधिक लवचिक आहे. जीवनाच्या नव्या अनुभूतीतून ती निर्माण झालेली आहे. तिच्यातील अनुभवांची गुंफण फडके खांडेकर कथेपेक्षाही वेगळी आहे.
आता मनुष्याच्या मनात उठणाऱ्या विचारांची नोंद तिच्यात घेण्यात आलेली दिसून येते. बरोबर. आता आपल्याला कथेचा जन्म भाषेच्या जन्माइतकाच प्राचीन आहे. कथा हा कथात्मक साहित्याचा उपप्रकार असून कथेची समष्टी कथार्थ, कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरण, भाषाशैली यांची बनते हे आपण पाहिलं. बरोबर. तर इंग्रजी संपर्काने मुद्रण कलेच्या आगमनाबरोबर मराठीत लघुकथा देखील सुरू झाली. बरोबर. आता मराठीतील करमणूक ते सत्यकथा यासारख्या अनेक नियतकालिकांनी कथेला ऊर्जितावस्था आपल्याला प्राप्त करून दिल्याची मोलाची कामगिरी केलेली दिसून येते. कथा या वाङ्मय प्रकाराची तात्विक चर्चा अनेक समीक्षकांनी केलेली असली तरी कथेची निर्णायक व्याख्या आजवर करता आलेली नाही. कथेची संरचना लवचिक असून कथेची संरचना घडवत असते, बदलवत असते. मराठीतल्या अनेक कथाकारांनी अनुभवसंपन्न वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहून मराठी कथेचा प्रवाह समृद्ध केलेला आहे. ओके. तर आता आपण जी काही चर्चा केलेली आहे ह्याच्यामध्ये आपण अजून जे काही नवकथाकार आहेत त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये पु वा भावे आहेत. या चारही कथाकारामध्ये वयाने ज्येष्ठ म्हणजे कोण कोण? पु वा भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ हे जे लेखक आहेत, हे जे कथाकार आहेत, तर ह्यांच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ असे कथालेखनाला सुरुवात करणारे पु वा भावे यांनी केलेले आपल्याला दिसून येते. त्यांचं जे जीवनाचं चित्रपणाचा बेटरपणा, काव्यात्मकता, ओजस्वीपणा, विलक्षण त्याचबरोबर आवेगाने बदलणाऱ्या सन्मताई सनातन भारतीय सांस्कृतिक मूल्यांची नवी रूपे शोधण्याचा व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ते करीत होते. ओके. कथानक म्हणून भावे खूपच आत्मशिष्ट वाटतात. भावेंची काही जीवनमूल्यांची असणारी अति श्रद्धा ही त्यांच्या कथांची मर्यादा आहे. त्यामुळे अनेकार्थ भाव वास्तवाशी सामना करणे कथेला शक्य होत नाही. त्यांची कथा भाषेच्या बाबतीतही भलती हळवी काव्यात्मक आहे. त्यामुळे त्यांच्या कथेला काही मर्यादा निर्माण होता. त्याच्यानंतर आपलं अरविंद गोखले आहेत. अरविंद गोखले काय ह्यांचा जर विचार केला तर पूर्व परंपरेतील पायावर थोड्याशा वेगळ्या जाणीवेने अरविंद गोखलेंनी कथालेखन केलेले आहे. आता गोखल्यांच्या कथेत येणारा माणूस कुटुंब पद्धतीत वाढलेला, भावबंधनाने इतरांशी बांधलेला, बुद्धीपेक्षाही भावनेला महत्व देणारा आहे. आता गोखले पात्रांच्या संदर्भात तटस्थ राहू इच्छितात, पण माणसावर त्यांचे अतिशय प्रेम असल्यामुळे ती तटस्थता गळून पडते. म्हणजे गोखल्यांची कथा भावनाशील माणसाला जवळीक वाटते. जीवनात पराभूत झालेल्या, होरपळलेल्या व एकटेपणाने जगणाऱ्या माणसाचे चित्रण गोखले करतात. ओके. तर व्यंकटेश माडगूळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पूर्व परंपरेपेक्षा कथेला आशयाच्या अभिव्यक्तीच्या अंगाने समृद्ध करण्याचे काम व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेले आहे. माडगूळकरांच्या कथेबाबत हातकणंगलेकर म्हणतात की माडगूळकरांनी ग्रामीण जीवनाचे सनातन सत्य अभिजात संयतपणे साकार केलेले आहे. त्यांची जी कथा आहे पूर्वपरंपरेशी नाते सांगणारी असली तरी सर्वस्वी वेगळी आहे. ग्रामीण जीवनाचा भरपूर अनुभव आणि दैववत कलात्मक जाणीव यांनी खऱ्या अर्थाने माणसाची जिवंत कथा ठरलेली आहे. मानदेशी माणसं, गावाकडची गोष्ट,
इत्यादी कथातून त्यांनी मानदेशी उभा कसा केला, त्यांची कथा ही उत्स्फूर्त आविष्कार वाटावा इतकी सहज असते. आता ग्राम सजीवांशी म्हणजे ग्रामीण जीवनाशी अकृत्रिम चित्रण ती करते. वास्तवता हा त्यांच्या कथेचा साईभाव आहे. त्यांनी म्हणजे गावर हाटीचे जीवनचरित्र आपल्या कथेतून केले. महार मांग बलुतेदारापासून ते मैलपुल्यापर्यंत एक सगळ्या माणसांना त्यांनी कथेचे विषय बनवले. म्हणजे त्यांचं जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंतर्भूत झालेल्या दिसून येतात. माणसाबरोबर त्यांनी प्राणी पक्षी ज्यांचे विश्व ही कथा विश्व होऊ शकते हे त्यांनी दाखवलेले आहे. आता ग्रामीण समूह जगत असताना ज्या रूढी संकल्पना रीतिरिवाज पाळत असतो तिथे जो एक अनोखा समूह भाव असतो जो जशाच्या तसा माडगूळकरांनी कथेत आणला आहे. आता यामुळे माडगूळकरांची कथा एकतर श्रेष्ठ वाङ्मय कृती निर्माण करते आणि दुसरे म्हणजे आशयाच्या व भाषेच्या बाबतीत मराठी वाङ्मयाला चांगल्या अंगाने वळण लावण्याचे ऐतिहासिक कार्य करताना दिसून आपल्याला दिसते. जसंच आपण ह्या दोन्ही साहित्यिकांची जशी आपण माहिती घेतली तशीच तिसरे आहेत गंगाधर गाडगे. आता मराठी लघुकथेतील खऱ्या अर्थाने आधुनिक केले ते खरं गंगाधर गाडगे यांनी. ओके, तर गाडगिळ्यांच्या कथेचा पूर्ण घाटच अगदी निराळा आहे आणि परंपरेत न बसणारा असा आहे. आता याबाबत विविध व्यापक व्यक्तिमत्व, खेळकर जीवनशैली, काव्यात्मक वृत्ती, बेडरपणे जी काही प्रयोगशीलता आहे, नंतर सीमित करणारी आंतरविरोधी मांडणी, निरनिराळ्या पातळीवरून अनुभव घेण्याची पद्धती, नंतर व्यक्तीमध्ये वेगळे तंत्र, अनुभव, नंतर आश्रय या अनुभवाच्या समृद्धीचा त्यात येणारा प्रत्यय, यामुळे गाडगिळ्यांच्या कथेचा घाट अगदी वेगळा आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये विविध व वैचित्र्य हे त्यांच्या कथेचे आपल्याला विशेष आहे. गाडगिळ्यांनी माणसाची विविध रूपे आपल्याला कथेत कलात्मकरित्या आणली. म्हणजे माणसाच्या मनाचा जटिलपणा दाखवताना त्यांना बाह्य घटनांचा साचा उभा करावा लागत नाही. आता माणसाच्या मनाचा त्यांनी यथाशक्ती समर्थ वेध घेतला आहे. त्यांनी कथा सामान्य वर्गीय माणसांच्या जीवनाशी कलात्मकतेने म्हणजे संबद्ध केलेले आहे. बरोबर. आता गाडगिळांनी माणसांचा ओढाळपणा, लैंगिक विकृती, नंतर स्वार्थी आपल्या कथातून चांगल्या पद्धतीने केलेले आहे. त्यांनी माणसाच्या जीवनाबद्दल कोणत्या प्रकारचे तत्वज्ञान पूर्णपणे साकारले नाही असे नाही. गाडगिळांच्या कथेतील जीवन दर्शन हे बहुअंशी मनोविश्लेषणातूनच प्रकट झालेले दिसून येते. प्राध्यापक वाल कुलकर्णी म्हणतात, गाडगीळ हे खरेखुरे जीवन दर्शन रंगलेले आहे आणि त्या जीवन दर्शनाचा त्यांच्या बाबतीत मनोदर्शन हा एक अपरिहार्य भाग झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या कथेचे मनोदर्शनाच्या आणि म्हणूनच जीवन दर्शनाच्या कार्यात अपूर्व यश मिळवलेलं आहे. बरोबर. आता ही झाली नवकथा. म्हणजे नवकथेने आपल्या काळात वाङ्मय काळाचा परिघ मोठा करण्याचे कार्य केलेलं आहे. यानंतरच्या कालखंडात विद्याधर पुंडलिक, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी गाडगीळ शैलीने कथा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी कुलकर्णी आहेत, कमल देसाई, बाबुराव बागुल, श्रीदाबा पानवलकर या लेखकांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अनुभव विश्व कथेच्या प्रांगणात भरघोसपणे मांडलेले आपल्याला दिसून येते आणि कथा संबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येते. हीच परंपरा पुढे रंगनाथ पठारे यांनी
पठारे, तसे श्याम मनोहर, SD इनामदार, आशा बगे, सानिया, नंतर मेघना पेठे इत्यादी कथाकारांनी विकसित करून मराठी कलेला अधिक व्यापक परिणाम प्राप्त करून दिलेले आपल्याला दिसून येते. ओके, तर आता ह्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास आतापर्यंत आपण सुरुवातीचा हा पहिला चॅप्टर आपण केलेला त्याला दिसून येतो. आता याच्यानंतर तुम्हाला जो सरावासाठी अध्याय आहे याच्यामध्ये बघा, खालील कथाकारांच्या कथा विषयक कामगिरीची अधिक माहिती मिळवा. याच्यामध्ये आहे बघा, जी कुलकर्णी, कमल देसाई, बाबुराव बागुल, जे काही पानवलकर आहेत, रंगनाथ पठारे, श्याम मनोहर आहेत, नंतर आशा बगे आहेत, भारत सासने, ही ह्यांची जर आपण कथाकारांची हे जर अभ्यासलं तर आपल्याला दिसून चांगल्या पद्धतीचं आणखी माहिती गोळा करता येतील. आणि जर अधिक अवांतर वाचन तुम्हाला हे फार महत्वाचं आहे, कारण मराठी विषयाला आपल्याला अवांतर वाचन हे फार महत्वाचं आहे. इंदुमती अधिक वाचण्यासाठी तुम्हाला पुस्तकं पण आहेत की बाबा, इंदुमती शिवडे, त्याचा मराठी कथा उगम आणि विकास, नंतर सुधा जोशींचा आहे, नंतर गंगाधर गाळकर यांची पाण्यावरची अक्षरे, बरोबर हे बरोबर. आता याच्यानंतर आपण अंगणातील पोपट या घटक क्रमांक 2 याच्याकडे आपण पुढील भागात आपण चर्चा करणार आहोत. आतापर्यंत आपण कथा आणि कादंबरी या दोन्ही घटकांचा विस्तृतपणे चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला जे काही साहित्यिक आहेत त्या साहित्यिकावरती आपण त्यांचे जे काही विवेचन आहे त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे, बरोबर. तर दिवाकर कृष्ण जे आहे यांचा दिवाकर कृष्णांच्या कथा म्हणजे मनोरंजन कालखंड आणि त्यापुढील लघुकथेचा विकास कालखंड यांना जोडणारा मध्य आहे. म्हणजे दिवाकरांची कथा मनोविश्लेषणाच्या दृष्टीने नवकथेशी नाते सांगणारी कशी आहे, एका नव्या प्रकारचा जीवनस्पर्शी आत्मप्रत्यय घेऊन त्याची कथासृष्टी आकारली आहे. आजवरच्या सखोल अनुभूतीची कलात्मक जाणीव तिथे प्रकट केलेली दिसून येते, बरोबर. तर दिवाकरांच्या कथेने मराठी कथेच्या रूपामध्ये महत्वाचा जो काय पालट घडवला, मनाची चित्रण करणे हा कथेचा विषय असू शकतो. ही महत्वाची जाणीव आपल्याला केलेली त्यांनी त्याच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते, बरोबर. तर दिवाकरांच्या कथेने मराठी कथेच्या रूपामध्ये महत्वाचा जो काही चित्रण घडलेले आहे कथेचा, तो एक त्यांच्या कथेचा विषय असू शकतो. ही मनाची महत्वाची जाणीव त्यांनी कथा लिहून प्रकट केली. त्यांनी लिहित असताना चित्तथरारक अथवा सनसनाटी घटनांचा विपुल उपयोग केलेला असला तरी त्यांनी महत्व दिले ते मनाच्या चित्रणाला. हे महत्वाचं आहे. त्याच्याकडे नीट लक्ष द्या की त्यांनी कशाचं म्हणजे लक्ष दिलेलं आहे की मनाच्या चित्रणाला. दिवाकर कृष्णांच्या या दृष्टीमुळेच कथानकाचे महत्व कमी झाले व लघुकथा लेखकांना कथा विषयाचे अपार विश्व खुले झाले. दिवाकर कृष्णांची ही कामगिरी ऐतिहासिक स्वरूपाची म्हणावी लागेल. मात्र दुर्दैवाने दिवाकर कृष्णांच्या या दृष्टिकोनाचा प्रभाव समकालीनावर अथा अनुगामी लेखकावरती मोठा परिणामावर आपल्याला झालेला दिसत नाही. त्याच्यामध्ये आपण डॉक्टर गोमा पवार म्हणतात, दिवाकरांचे हे ऐतिहासिक कार्य मान्य करून त्याची कथा ही हळवी व भावविश्व झाल्याची दिसते, हे नाकारता येत नाही, बरोबर. आता नासी फडके, आता नासी फडक्यांचं तुम्ही आपण जर विचार केलं तर नासी फडके कसं, गंगाधर गाडगिळांच्या मतानुसार नासी फडके हे मराठी लघुकथेचे जनक आहेत. त्यांनी त्यांची जी काही
त्यांनी फडक्यांच्या कथेने मराठी कथेच्या विकासाचे कार्य केले हे ध्यानात घेतलेलं आहे. नासी फडक्यांच्या कथेने मराठी कथेला तंत्र दिले. कलावादाच्या नावाखाली तंत्राच्या समर्थनाची चौकटही उभी केली. लघुकथेला योग्य अशा मराठी भाषेची जडण केली. त्यांची भाषेतील गोजडपणा व पल्ला काढून टाकला. कथा विषयात विविधता आणली. योगायोग चटकदार भाषा, सुरुवात मध्य शेवट हे तंत्र त्यात नायिका यांच्या दावणीला कथेला बांधून फडकेंनी कथा कमेलीची कृत्रिम केली. याबाबत डॉक्टर गोमा पवार म्हणतात, दिवाकर कृष्णांनी कमी केलेले कथानकाचे स्तोम नासी फडक्यांनी पुन्हा माजवले. कथांचे विषय मनसृष्टीत न पाहता बौद्धिकदृष्ट्या लोक शोधून ते कथानकाच्या साच्यात बसवावे ही प्रथा फडक्यांनी पुनरुज्जीवन केली. त्यांच्या कथा कोणत्या ना कोणत्या तरी चमत्कृतीजनक विरोधावर आधारलेल्या असतात. उदाहरणार्थ, ज्ञानामुळे मनुष्य सुखी होतो असे नाही, तो दुःखी होतो. केवळ गरिबांचेच नव्हे तर श्रीमंतांचेही मनोदय विफल होतात. आता नासी फडक्यांच्या कथारूपाचा विशेष म्हणजे त्यांनी कथेचे कथानक, व्यक्तिचित्रण, संवाद, वातावरण व भाषाशैली हे सर्वच घटक रंजनासाठी राबवले. अशा तऱ्हेने हरिभावांनी सुरू केलेल्या वास्तववादी कथा परंपरेची फडक्यांनी परागती केली. बरोबर. त्याच्यानंतर वि. खांडेकर पाहिले आपण. वि. खांडेकर याच्यामध्ये फडक्यांच्या बरोबरच त्यांनी कथालेखन केलं. त्यांचे लेखन भाव विश्वतेने भरलेले आहे. गंगाधर गाडगीळ यांच्या कथेबाबत लिहिताना तळमळीने पाहिले पाहिजे अशी आपली कल्पना आहे, त्यांची कल्पना आहे. म्हणूनच जे काही सांगायचे ते सारे आपल्या मनातील तळमळीने बुचकळून काढतात. बरोबर. पण यामुळे त्यांची कथा कमालीची रडवी होते. बरोबर. म्हणजे वि. खांडेकरांची त्यांनी घडवलेले जीवन दर्शन विठ्ठल आणि कोते होते. खांडेकरांना चमत्कार कृती पुष्कळच अवघड असल्यामुळे ती चमत्कारी कृती विनाकारण जीवनावर लागतात. कृत्रिम भाषेच्या हव्यासापोटी त्यांनी कथाच कमालीची कृत्रिम करून टाकतात. फडक्यांनी मराठी कथेला वाईट वळण लावण्याची सुरू केलेली परंपरा खांडेकरांनी पुढे समर्थपणे चालवली. योग जोशी म्हणजे जी काही फडक्यांच्या स्वप्नच रंजनपर आपल्याला तंत्र निष्ठ कथेची प्रक्रिया म्हणून योग जोशी यांची कथा निर्माण झालेली दिसते. म्हणूनच केवळ स्त्री पुरुषांच्या प्रणयाचे चित्रण करणाऱ्या कथेऐवजी कुटुंबातील विविध नात्यातील प्रेमभाव, आल्हादमयता चरित्र करणारी कथा योग जोशींनी लिहिली. त्यांच्या कथेत फडक्यांपेक्षा एक प्रकारचा सहजपणा दिसून येतो. परिणाम करणारी रचना करण्याचा खटाटोप ते करीत नाही. कथानकाच्या साच्यात कथा ओवण्याचा अट्टहास ते करीत नाही. त्यांनी निवडलेले कथा विषय जीवनातून वेचलेले आहेत. त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीत एक प्रकारचा कणखरपणा व रोडपणा आहे. त्यांची भाषा साधी व सरळ आहे. त्यांच्या कथेत डॉक्टर गोमा पवार म्हणतात की जोशींनी कथा विषयात जसा बदल घडवला त्याचप्रमाणे कथेच्या बाह्य रूपात फरक केला. कथेच्या दिखाऊपणा टापटिपीबद्दल प्रतिक्रिया म्हणूनच जोशींनी कथेला कमालीची अनौपचारिक स्वरूप दिले आहे. मात्र या अनौपचारिक कथेचा भावनिक स्वरूपाचा एकात्मतेचा साधण्याच्या दृष्टिकोनातून हे लक्ष
व्यक्तिच्छेदही कमी होऊन दिलेले नाही. पण दुर्दैवाने जोशींनी ज्या अपेक्षा निर्माण केल्या त्या शेवटपर्यंत आपल्याला टिकवल्या नाहीत. नंतर नंतर त्यांची कथा वेगळी व बरीच भावना विवश होत गेली. तिला जीवनाचे विशाल क्षेत्र दिसू शकले नाही. नंतर आपण वामनराव चोरघडे, आता फडके, खांडेकर यांच्या लेखनामुळे लघु कथेच्या क्षेत्रात जी कोंडी निर्माण झाली होती ती वामन चोरघडे यांनी काहीशी फोडली, असे गंगाधर गाडगीळ यांनी म्हणतात. आता चोरघड्यांनी इतर कथा लेखकांपेक्षा वेगळी कथा लिहिली. चोरघड्यांची कथा काव्यात्मक आहे, त्यामुळे कथानकांचा बळेजाव तीच नाही. बरोबर. तर त्यांची स्वतःची अशी एक भाषाशैली आहे. हे सगळे खरे असले तरी चोरघडे फार मोठ्या आवाक्याच्या कथा लिहू शकले नाहीत. वामन चोरघड्यानंतर मराठी लघुकथेचे स्वरूप फार बदलून गेले. विविध कथा जोमाने पुढे आली. या नव्या लघुकथेतून संपूर्ण कथा वाङ्मयाची फेरमांडणी केली. या नव्या कथेविषयी आपण चर्चा केलेली आहे. म्हणजे नवकथेचे स्वरूप, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नवकथाकार आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण पाहिले आता की उभा भावे, अरविंद गोखले, नंतर व्यंकटेश माडगूळकरांबद्दल आपण माहिती घेतली, गंगाधर गाडगीळांसंदर्भात आपण माहिती घेतली. बरोबर. म्हणजे आता लघुकथा ही किती विविध रूपे घेऊ शकते ह्याचे जणू प्रात्यक्षिक गाडगीळांनी लघुकथा देत होती. ती मिश्किल आहे, गंभीर आहे, गूढ आहे, सरळ साधी आहे. तिचे रूप हे तीजमधून व्यक्त होणाऱ्या पाहणाऱ्या अनुभवावर, हे अनुभव ज्या वृत्तीतून घेतला आहे त्या भाववृत्तीवर, त्याने निर्माण केलेल्या भावस्थितीवर अवलंबून आहे. अनुभव घेण्याची व अनुभव व्यक्त करण्याची गाडगीळांची जी रीत आहे खास त्याची आहे. या सर्व व्याप्त अवलोकनानंतर गाडगीळांनी मराठी लघुकथेला म्हणजे एक नवत्व दिलंच, त्याचबरोबर भक्कम सामाजिक वास्तवाचे भान दिले हे मान्य करावे लागते. नवकथेने आपल्या काळात कथा वाङ्मयाचा परीघ मोठा करण्याचे कार्य केले. यानंतरच्या कालखंडात विद्याधर पुंडलिक, ज्ञानेश्वर नारळी यांनी गाडगे शैलीने कथा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बरोबर. त्याच्यानंतर आपण सांगितलं की बाबा जी. कुलकर्णी, कमल देसाई, बाबूराव बागुल, पानवलकर या लेखकांनी स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण लेखन केलेले आहे. बरोबर. तीच परंपरा पुढे रंगनाथ पठारे, श्याम मनोहर, एस डी इनामदार, आशा बगे, सानिया, मेघना पेठे इत्यादी कथाकारांनी विकसित करून मराठी कथेला अधिक व्यापक परिणाम प्राप्त करून दिलेले आहेत. यानंतर आपण पाहत होतो की अंगणातील पोपट दिवाकर कृष्ण यांची ही जी कथा आहे अंगणातील पोपट, तर ह्याच्यावरची आपण चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपण एक संस्कारित्व या लघुकथेच्या व्याख्येचा पडताळा घेता येतील. याच्यामध्ये बाह्य घटनांचे अंतर्मनातील चित्रण हे आधुनिक मराठी कथेचे वैशिष्ट्य कसे होते याचे आकलन आपल्याला या हे घटक वाचल्यानंतर होईल. नंतर कथेतील कलात्मकता ही वस्तुनिष्ठ नसून अनुभवनिष्ठ कशी आहे याचा प्रत्यय आपल्याला याच्यातून होईल. बरोबर. तर दिवाकर कृष्ण केळकर यांनी अतिशय थोडे परंतु मौलिक कथालेखन केलेले आहे. त्यांच्या कथेने आधुनिक
मराठी कथेला नवे वळण मिळालेले आपल्याला दिसून येते. आता दिवाळकर कृष्णांच्या कथे म्हणजे पूर्वीची मराठी कथेपूर्वीची मराठी कथा ही गोष्ट होती ती प्रामुख्याने श्रवणीय श्रवणीय होती. मनोरंजन करणे किंवा काही बोध घेणे बोध देणे या गोष्टीचा हेतू असेल. ती श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सांगितली जाईल. त्यामुळे तिचे निवेदन करणे हे बरेचसे पाहलाडे किंवा श्रुतीसुलभ असे असायचे. बाह्य घटना प्रसंगाचे वर्णन, कथाकांची उत्कंठा वाढवणारी रहस्यपूर्ण गुंफण आणि कलाटणी देणारा शेवट असे तिचे तंत्रनिष्ठ स्वरूप होते. परंतु दिवाकर कृष्णांच्या कथेचे बाह्य घटना आणि रहस्यपूर्ण कथानकापेक्षा अंतर्मनात फुलणाऱ्या अनुभवाला अधिक महत्व दिले. रंजन या बोधाच्या हेतूने कथालेखन न करता या उत्कट अनुभवाच्या प्रकटीकरणाच्या प्रेरणेतून दिवाकर कृष्णांनी कथा लिहिली. त्यामुळे व्यक्तिमत्वाचे सूक्ष्म चित्रण, भावभावनांची तरलता, या तरल अनुभवामुळे आपोआप येणारी काव्यात्मकता, वातावरण निर्मिती व सुशक्ता यामुळे या कथेने मराठी कथेला एक नवे वळण दिलेले दिसून येते. पाश्चात्य कलालेखक ने एक संस्कारित्व हे लघुकथेचे जे वैशिष्ट्य सांगितले त्याचा पडताळा देणारी ही मराठी लघुकथा दिवाकर कृष्णांनी लिहिली. ओके, 1922 ते 1957 हा त्यांचा लेखनकाल आहे. समाधी आणि 6 गोष्टी, ओके, 1927. नंतर रूपगर्विता आणि 6 गोष्टी 1941. महाराणी व इतर कथा 1957. हे त्यांचे कथासंग्रह आहेत, म्हणजे कथासंग्रह आहेत. त्यांच्या दंडकारण्यातील प्रणयिनी, संकष्ट चतुर्थी, समाधी इत्यादी कथा प्रसिद्ध आहेत. आणि अंगणातील पोपट ही 1922 साली त्यांनी लिहिलेली त्यांची पहिलीच कथा आहे. परंतु आधुनिक मराठी लघुकथेची सर्व वैशिष्ट्ये या कथेत आलेली आहेत. कसे ते आपण प्रत्यक्ष या कथा वाचून पाहूया. आता ह्या कथेचा आपण अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण ही हे जे कथा आपण वाचत असू त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातील म्हणजे ह्या आपल्याला कथा बऱ्यापैकी समजत जाईल, बरोबर. तर ह्या कथेचे जे काय कालतत्व आहे ही कथा आपण समजा वाचली. आता ही तुम्ही स्वतः जर पूर्णपणे वाचत चला, कारण ही कथा जर आपण वाचली तर आता या कथेच्या बांधणीचे व कथानकाची वैशिष्ट्य समजून घेत असताना कथेत कथानकाच्या एक संस्कारित्वाला महत्व असते. त्यामुळे कादंबरीत जेवढी घटना प्रसंगाची रेलचेल असते तेवढीच कथेत नसते, बरोबर. तर निवडक घटना प्रसंगावर कथाकार आणि लक्ष केंद्रित करतो. नंतर काळाच्या दृष्टिकोनातून म्हणजे दृष्टीने कादंबरीतील घटनांचा कालखंड मोठा असू शकतो. कथेचा मात्र हा काळ मर्यादित असतो. विशिष्ट कालखंडानंतर कथाकार आपले लक्ष केंद्रित करत असतो. अंगणातील पोपट या कथेची या दृष्टीने पाहणी करताना त्यासाठी प्रथम या कथेत ज्या ज्या घटनांचे, व्यक्तींचे व प्रसंगांचे उल्लेख येतात ते प्रत्यक्ष जीवनात त्या क्रमाने घडले असतील व ह्या व्यक्ती ज्या क्रमाने एकमेकांना भेटले असतील त्या कालाक्रमाने आपण मांडून घेतल्या तर आपल्याला कसं दिसतं की समजा ह्या कथेमध्ये जी काही पात्र आहेत ते बाबा नानूभाईंचे वडील, बरोबर. मुक्काम बारडोली, नोकरीसाठी मुंबई स्थलांतर, एका पिढीवर आयुष्यभर कारकुनी त्यांनी केलेली. नानूभाईंनी मुंबईतच दलालीचा उत्तम धंदा केला, बरीच इस्टेट जमवली. नानूभाईंचा मुलगा भाईसाहेब 1908 साली नानूभाईंनी
भाईसाहेबांचा विवाह लावून दिला. नंतर भाईसाहेबांच्या गिरगावातील घर घेऊन राहावे अशी इच्छा व्यक्त करून नानोबाईंचा अंत झाला. नंतर नानोबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे भाईसाहेबांनी गिरगावात बंगला घेतला. या नव्या भाईचा व बाईंचा संसार सुरू झाला. वर्षांनी भाऊसाहेबांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव पोपट असे ठेवण्यात आले. बरोबर. तर 1918 साली इन्फ्लुएन्झाच्या साथीत बाईंचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी भाईजवळ नव्हतेच. अंतसमयी पोपटची जबाबदारी बाईंनी आपल्या बहिणीवर नर्मदेवरती सोपवली. नंतर बाईंच्या मृत्यूनंतर 3 महिन्यांनी नर्मदा विधवा झाली. त्यानंतर ती भाईसाहेबांकडे राहू लागली व पोपटचे संगोपन करू लागली. आपल्यावर सर्व रागावले आहेत अशा समजुतीने पुढत जाऊन पोपटचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी भाई पोपटजवळ आले होते, परंतु फार उशीर झाला होता. पोपटने त्यांना ओळखले नाही. पोपटच्या मृत्यूनंतर भाऊ नर्मदेला घेऊन माथेराहून मुंबईस परत आले. ते हताश झाले होते. मुंबईचा जीवनक्रम मात्र नियमाने सुरू होता. ओके. तर आता या ह्याच्यामध्ये आपल्याला जो काय आहे याच्यामध्ये कथेचा विषय जो आहे याच्यामध्ये अंगणातील पेपर या विषयीचा काय आहे, यापतील पर्याय म्हणजे तुम्हाला भाषणामध्ये आपण ज्यावेळेस पर्याय आपण ज्यावेळेस निवडा, या आईच्या मृत्यूनंतर पोरकेपणा आलेल्या मुलाची दुःस्थिती, सुखी संसारात साथीच्या रोगासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवणारे अरिष्ट, माय मरो व मावशी जगो, पैशाच्या नादी लागलेल्या माणसाची कौटुंबिक वाताहात, मायेच्या माणसाने दुर्लक्ष केल्यामुळे स्वतःशी कुडणारे बालमनाचे चित्रण. बरोबर. ह्या घटकाकडे आपण ह्याच्यामध्ये लक्ष दिले पाहिजे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चर्चा करत असताना कथानकाच्या दृष्टीने कथानकाची काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात आलेली आहेत, ती आता पाहूयात आपण. ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला मुख्यतः जाणवतं. या कथेत पोपटच्या पंजोबापर्यंत माहिती येत असली तरी कथाकाराचे लक्ष फक्त पोपटचे भाऊ जीवन एवढेच आहे. बरोबर. कथाकार पोपटच्या पंजोबापासून जी माहिती नोंदवतो त्या पाठीमागे भाईसाहेबांची मनोवृत्ती कशी घडली याची पूर्वपीठिका लक्षात आणून देण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतो. मुंबई सारख्या महानगरात व्यापारी स्पर्धेच्या आपल्या कौशल्याने पैसा जमा करणारे नानोबाई व त्यांचे चिरंजीव भाईसाहेब हे आहेत. स्वकर्तृत्वावर त्यांनी इस्टेट मिळवली आहे, पण स्वकर्तृत्वावर इस्टेट जसा वेळ दिला जातो तसा कौटुंबिक सुखासाठी व अपत्य प्रेमासाठी वेळ दिला नाही तर किती मोठी. बरोबर. पोपटच्या मृत्यूच्या प्रसंगातून लेखक घडवतो. बरोबर. तर बाईच्या मृत्यूसमयी भाई प्रसंगही त्यांच्या कारणाचे लेखक कथेत केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये नंतर येतं की बाबा नर्मदेच्या नवऱ्याचा मृत्यू मात्र कथानकाच्या सोयीसाठी लेखकाने केलेला असला तरी साथीच्या रोगात अनेकांची कानाहून जाते. त्यामुळे नर्मदा पोपटचे संगोपन करायला मुक्त झाली आहे. माय मरो पण मावशी जगो अशी म्हण आहे. या कथेत मात्र माय मरो पण मावशी जगो अशी म्हण आहे. या कथेत मात्र मावशी मनापासून संगोपन करीत असून पोपटचा मृत्यू होतो याचे कारण काय? नर्मदा पोपटचे संगोपन करण्यात कमी पडली का? तर असे नाही. मुलांचे भावविषय हे व्यवहारी जीवनातल्या आडाख्यापेक्षाही संपूर्ण निराळे असते. त्याला भाईचीही माया हवी होती, ती त्याला मिळाली नाही. तो पुढत राहिला. आपल्यावर सर्व रागावले आहेत अशी बालमनाने समजूत करून घेतली आणि घडणाऱ्या
घटनांचा तो तसाच अर्थ लावीत राहिला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. म्हणून मायबरोबर माणसे जगो हा या कथेचा विषय नाही. बाल मनोविश्लेषण हाच या कथेचा मध्यवर्ती विषय आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कथा लेखक भाईसाहेब व बाई यांचे वैवाहिक जीवन, नर्मदेचे वैवाहिक जीवन आणि नानूबाईंची मुंबईतील कामगिरी अशा घटना प्रसंगांना बाजूला करून त्यांना गरजेपुरता निर्देश फक्त करतो. तो पोपटचा मानसिक गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे कथा वाचून संपल्यावर वाचकांच्या मनावर फक्त पोपटच्या करुण कहाणीचाच संस्कार पडतो. एक संस्कारित्व हे लघुकथेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि ते टिकवण्यासाठी कथालेखक घटनांची अशी निवड करीत असतो. आता हे करत असताना आपण आता कथा वाचली नाही म्हणजे तुम्ही आता मी हे तुम्हाला जर वाचून दाखवायचं म्हटलं तर मला वेळ पुरणार नाही. परंतु जर तुम्ही याचा जर पूर्ण अभ्यास केला, तुम्ही पुन्हा एकदा ही जी कथा आहे ही वाचा, थोडा वेळ लागेल. परंतु ही जर कथा वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला पोपट या कथेमागचा तुम्हाला मतितार्थ काय आहे हे आपल्याला दिसून येतं. बरोबर, म्हणजे ह्या कथेचा बाल मनोविश्लेषण हाच या कथेचा मध्यवर्ती विषय आहे हे आपल्याला दिसून येते. बरोबर, आता अंतर्मनातील चित्रण, बाह्य घटनांचे अंतर्मनातील चित्रण हे आधुनिक मराठी कथेचे वैशिष्ट्य होते. दिवाकर कृष्णांच्या कथेतही ते प्राधान्याने आढळते. अंगणातील पोपट या कथेत तसे केले आहे. बरोबर, तर कथेचा आपण दोन मनोविश्वातील अंतरांचे दर्शन घडवणार आहे. छोटा पोपट आपल्या वडिलांना खेळण्यातील लाकडी पोपट दाखवायला उत्सुक आहे, परंतु त्याच्या या बालसुलभ निरागसतेची दखल घेतली जात नाही. बरोबर, आता या प्रसंगातून कथेत भाईसाहेबांच्या घराण्यातील वाटचालीचा इतिहास सांगितला जातो आणि परत कथालेखक आपल्या बालनायकांकडे वळतो. अंगणाच्या कोणचित क्षेत्रात पोपट स्वतंत्रपणे बागडत असे या वाक्यातच एक आंतरविरोध दडलेला आहे. स्वतंत्रपणे बाळगणारा मोकळे मन आणि त्यात बंदिवान करणारे आकुंचित अंगण, त्यातला ताणच लेखकाला या वाक्यातून सूचित करायचा आहे. बरोबर, तर पुरेशी समज येण्याच्या आतच पोपटच्या आईचा मृत्यू झाला आहे. आता आई केव्हा दवाखान्यातून परत येणार या पोपटच्या बालसुलभ निरागस जे काय प्रश्न आहे त्याचा, तर म्हणजे पोरक्या मनाच्या दुःस्थितीचे वर्णन करून चित्र रेखाटलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे आणि त्याच्यानंतर माय मरो व मावशी जगो या न्यायाने पोपटच्या संगोपनाला नर्मदा मावशी मिळाली होती. बरोबर, तिच्या परीने पोपटची शारीरिक संगोपन त्यांनी केलेलं आहे, परंतु मुलांचे मानसिक संगोपन ही स्वतंत्र गोष्ट आहे. स्वच्छंदी मालवणाला एक आपल्या म्हणजे खेळण्यातल्या लाकडी हिरवा पोपट वडिलांना दाखवण्याची जी उर्मी आहे त्या उर्मीतली उत्कंठा दुर्लक्षित जाते आणि त्या बालमनावर ओरखडा ओढला जातो. ही नकारात्मकता घटनांची आवृत्ती होऊ लागली तसतसे ते बालमन अधिकच करपत गेलेले आपल्याला दिसून येते. बरोबर, आता या घटनांची आवृत्ती त्यातच कथेचे लेखन तंत्र कथा वैशिष्ट्य दडलेले आहे ते समजावून घेण्यासाठी आपण आवृत्तीचे निरीक्षण केलेलं आहे. म्हणजे ते कशा पद्धतीने केलेलं आहे हे तुम्हाला दिसून येत आहे. बरोबर का, आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवल की हा पोपट या कथा आपण अनुभव हे करत असताना आपल्याला घटना प्रधान कथानकाकडून मनोविश्लेषण प्रधान
मराठी कथेने जे वळण घेतले त्या पातळीवर दिवाकर कृष्णांची कथा आहे. बरोबर. आता बाह्य घटनांचे अंतर्मनातील चित्रण हे आधुनिक मराठी कथेचे वैशिष्ट्य आपल्याला या कथेत पाहायला मिळेल. बरोबर. तर पोपटच्या मनाच्या मानसिक संघर्षावर या कथेत लेखकाने लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामुळे संपूर्ण कथा वाचल्यानंतर कथेतील एक पात्रे प्रसंग बाजूला होतात आणि पोपटच्या मनाची धडपड फक्त मनात घर करून राहते. एक संस्कारित्व ह्या लघुकथेच्या वैशिष्ट्यांचा पडताळाच या अनुभूतीतून आपल्याला पाहायला मिळतो. ही कथा लिहिताना लेखकाने पोपटच्या प्रतिकाराचा जो अर्थपूर्ण उपयोग केला आहे तो पाहिला तर कथेतील कलात्मकता ही तंत्रनिष्ठ नसून अनुभवनिष्ठ कशी आहे याचा प्रत्यय येतो. पोपटच्या अंतर्मनातील स्पंदने आणि त्याची साम्य विरोधाने कथेत वावरणारी पोपटची बाह्य प्रतीक रूपे यांची सांगड ही पोपटच्या मनाबरोबर लेखकाने घातलेली आहे. सुरुवातीला त्यांच्या खेळण्यातला लाकडीचा पोपट हा लाकडी हिरवा पोपट होता. बरोबर. नंतर मध्यंतरी नर्मदेने काढलेला काशिद्याचा पोपट हा नर्मदेच्या वत्सल जे काही मनाचे सुंदर आविष्कार म्हणून ओळखलेला आहे. परंतु अखेरला मात्र पोपट आपल्या उडीचा पिंजरा फोडून उडून गेलेला आहे. पोपटच्या मनाशी संवादी अशी ही उपमान सृष्टी आहे ती कथानकाच्या अनुभवाची स्पंदने प्रतिकात्मक पद्धतीने सुचवण्यासाठी आली आहेत. पोपटची ही प्रतीके काही सांगण्यापेक्षाही बरेच काही सुचून जाणारे आहेत आणि म्हणूनच त्याचा कलात्मक वापर हा तंत्रनिष्ठ नसून अनुभवनिष्ठ आहे हे आपल्याला याच्यातून लक्षात येते. अनुभवापासून जी प्रतीक आपण अलग करून टाकले तर ही कथा भुंडी होऊन जाईल. इतके तर अनुभवाशी एकजीव झाले आहे. ज्याला समीक्षेमध्ये सेंद्रिय कथा एकात्मकता म्हणतात त्याचा प्रत्यय या कथेला आपल्याला मिळतो. बरोबर. तर आज आपण म्हणजे पोपट या कथानकावरती आपण चर्चा केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बारकाईने निरीक्षण करू शकता की कथा ज्यावेळेस तुम्ही वाचताल त्यावेळेस तुम्हाला याच्या म्हणजे पोपट या अंगणातील पोपट ह्या कथानकाविषयी तुम्ही ज्यावेळेस वाचताल त्यावेळेस तुम्हाला याच्या पूर्ण माहिती मिळू शकेल. ओके. तर या कथेतील घटना प्रसंग तुम्हाला लक्षात घेतले पाहिजे. नंतर पोपटच्या मृत्यूसंबंधी अंदाजे वय किती वर्षाचे होते, या कथेत लेखकाने कोणत्या घटनावरती लक्ष केंद्रित केले आहे. बरोबर. तर अंगणातील पोपट या कथेचा विषय काय आहे, पुढील पर्यायापैकी तुम्हाला भासवणारे जे काही पर्याय आहेत म्हणजे कोणता विषय नक्की मांडायचा आहे, कथेचा विषय काय आहे. बरोबर. तर मायामाय आणि ह्याच्यामध्ये कथानककार म्हणजे पोपटच्या पंजोबापासून जी माहिती नोंदवतो त्यामागे भाईसाहेबांची मनोवृत्ती कशी घडली याची पूर्वपीठिका लक्षात आणून देण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतो. मुंबई सारख्या महानगरात व्यापारी स्पर्धेच्या आपल्या कौशल्याने पैसा जमा करणारे नानभाई व त्यांचे चिरंजीव भाईसाहेब हे आहेत. स्वकर्तृत्वावर त्यांनी इस्टेट मिळवली आहे, पण स्वकर्तृत्वावर इस्टेट जसा वेळ दिला जातो तसा कौटुंबिक सुखासाठी व अपत्यप्रेमासाठी दिला जात नाही तर किती मोठी. बरोबर. पोपटच्या मृत्यूच्या म्हणजे मृत्यूच्या प्रसंगातून लेखक घडवतो. बाईच्या मृत्यूसमयी भाई प्रसंग इत्याच कारणामुळे लेखकाला कथेत आणलेला आहे. पूर्ण कथा वाचल्यानंतर तुम्हाला विविध अंतरंगाचे दर्शन आपल्याला घडल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे कथा ही म्हणजे ही कथा मानसिक ताणतणावांची जाळे अधिकाधिक गडद करीत विकास पावते. त्याचबरोबर ह्या कथेत पोपट या प्रतीकाचा अर्थपूर्ण उपयोग केलेला आहे. आपण पोपट या शब्दाची कथागत प्रतीकाची आवृत्ती लेखकाने कशी केलेली आहे याचे आपण निरीक्षण केलेले आहे. म्हणजे त्याच्यात जर आपण अभ्यासलं तर अंगणात खेळणारा बाल पोपट, म्युन्सिपल शाळेतल्या मुलांचा बाल सखा पोपट, नंतर नर्मदा मावशीने काढलेल्या काशिद्याचा पोपट, खेळातल्या लाकडी हिरवा पोपट, पितळी पिंजऱ्यातला पोपट, पितळेच्या पिंजऱ्यातल्या पोपटाने पंख झाडले, नंतर पोपट आपल्या कुडीचा पिंजरा सोडून उडून गेला, म्युन्सिपल शाळेच्या मुलांची हा पोपट तशीच विसरू गेली. म्हणजे भावकवितेच्या असे अनेक कडव्यानंतर पुन्हा पुन्हा असे त्याप्रमाणे या कथेत पोपट या कथामध्ये प्रतीकांचे ध्रुवपद पुन्हा पुन्हा आवृत्त होते. त्यामुळे या कथेला भावकवितेसारखीच काव्यात्मकता अवतरते. ओके, तर भावकवितेत ज्याप्रमाणे ध्रुवपद हे मध्यवर्ती आशयाला बांधणारे व काव्यात्मक सूत्र असते, तसा पोपट या प्रतीकाचाही वापर आशय सूत्रासारखा या कथेत लेखकाने केलेला आहे. जिवंत पोपट आणि लाकडी पोपट, बालसखा पोपट आणि पिंजऱ्यातला पोपट, आईने जन्माला घातलेला पोपट आणि मावशीने काशिद्यावर काढलेला पोपट असे अनेक अंतर्गत द्वंद्व या प्रतीकात सामावलेले असल्यामुळे मानसिक संघर्षाची नवी आवर्तने या कथेत आवृत्त होत लागतात. संबंध कथेत एक करुणेचा रंग चढतो आणि ही करुणा या काव्यात्मक आवृत्तीत मनाच्या अंतरंगात भिजलेली असते. त्यामुळे एक काव्यात्मक कथा म्हणून आपल्या मनात कथेचा संस्कार होतो. या घटनांचे पोपटच्या बालसुलभ मनातील फडफड अस्वस्थ करीत राहते. एक मनोविश्लेषणात्मक कथा म्हणून ही एक कथा यशस्वी आहे, हे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, आता याच्यानंतर आपल्याला वाक्प्रचार आणि टीपा आहेत. त्याच्यामध्ये प्रतीक आहे, प्रतीक याचा अर्थ चिन्ह. तसेच भारताच्या नुसार हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे, पांढरा रंग हे शांतीचे प्रतीक आहे, केशरी रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. ललित वाङ्मयात आशयाला अधिकाधिक व्याप्त अर्थाने अधिष्ठान मिळवून देण्यासाठी लेखक प्रतीकांचा वापर करतो. कधी कधी कथा कवितेत एखादे मध्यवर्ती प्रतीक असते, ते त्या कथेचे मध्यवर्ती आशय सूत्र असते. त्या प्रतीकात भोवती सर्व कथा गुंतलेली असते. अंगणातील पोपट या कथेचा पोपट हे असेच एक मध्यवर्ती प्रतीक आहे. आता पिंजऱ्यातील पोपट हे आपल्याकडे बंदिवान झालेल्या मनाचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचे प्रतीक म्हणून रूढ आहे. चिमणीचे घरटे हरवल्यानंतर ती पोपट्याकडे जाते. पोपट तिला तिच्या सोन्याच्या पिंजऱ्यात राहायला बोलवतो, पण ती जात नाही, कारण त्यामुळे तिचे स्वातंत्र्य हिरावले जाईल. अशी एक कविता तुम्ही लहानपणी वाचली असेल, तिथे पिंजऱ्यातला पोपट हा बंदिवानाचे प्रतीक म्हणून येतो. अध्यात्माच्या परिभाषेत माणूस मेल्यानंतर पिंजऱ्यातला पोपट उडून गेला असे म्हणतात. तिथे पोपट हा आत्म्याचे प्रतीक, तर पिंजरा हे शरीराच्या कुडीचे प्रतीक म्हणून येतो. ओके, तर ह्याच्यामध्ये लेखन जो काही परिचय आहे आपला आहे, लेखक परिचय आहे, तो व्यवस्थितपणे दिलेला आहे. जे काही दिवाकर कृष्ण केळकर यांचा सुद्धा परिचय आपल्याला दिलेला आहे. बाल मनाच्या म्हणजे विश्लेषणापर्यंत श्री जीवनाची व्यथा हाही त्यांचा कथांचा जिव्हाळ्याचा विषय आपल्याला दिसून येतो. त्यांच्या जे काही साहित्य आहे त्यांची ती त्याच्याविषयी त्या लेखकाचा इथं तुम्हाला परिचय
तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. नंतर याच्यानंतर आपल्याला समीक्षकांची मते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे ही कथेची आपल्याला दिसून येतं. म्हणजे आता दिवाकर कृष्णांनी कथेचे हे साधारण रूप टाकून दिले. दिवाकर कृष्णापूर्वीच्या कथा ही एक गोष्ट होती, ती श्रवणीय होती, ती आता लघुकथा झाली व वाचनीय बनली. वाचकांच्या मनावर एकच एक संस्कार उमटवणे या हेतूने त्याला अनुरूप अशी पात्र प्रसंगाची योजना करणे व त्या पूर्वनियोजित संस्काराला पोषक अशी सुरुवात, शेवट, मथळे, भाषा इत्यादी कथेची साधने वापरणे हे पोपटने घालून दिलेले आधुनिक कथेचे दंडक. मराठी कथेत दिवाकर कृष्णांच्या कथेलाच प्रथम पूर्णांशाने लागू पडतात. ओके, तर आपल्याला जशी आपण आता ही अंगणातील पोपट ही जशी कथा आपण घेतली, तसेच आपल्याला दुसरी त्याच्यानंतर आपल्याला आहे ही जशी दिवाकरांची कथा होती, तशी आता ही किडलेली माणसं ही गंगाधर गाडगिळांची कथा आहे. ही कथा आपण अभ्यासताना असताना गंगाधर गाडगे यांनी एक छानपणे यथार्थ मांडणी केलेली आहे या कथेमध्ये. आता या कथेच्या हे करत असताना आपल्याला किडलेली माणसे ही एक नवकथा आहे. पारंपरिक अर्थाने या कथेत गोष्ट अशी नाही, ती पुन्हा एका व्यक्तीची कथा नाही, बरोबर. मध्यमवर्गीय संस्कृतीचे, चाळ संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही कथा आहे. कुठल्याही प्रकारचे उद्बोधन करणे हे तिचे प्रयोजन नसून तटस्थपणे महानगरीय संस्कृतीतल्या चाळकरी मध्यमवर्गीयांच्या जीवनाचा छेद घेणे हे तिचे प्रयोजन आहे. लेखकाने त्रयस्थ निवेदन पद्धतीने आणि छायाचित्रकारांनी दृश्ये टिपून घ्यावीत व आपल्या समोर दृकचित्रांचा सलग पट उघडीत न्यावा अशा पद्धतीने आपल्याला घडणाऱ्या घटनांचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे ही कथा आपण वाचतो किंवा ऐकतो यापेक्षा आपण ती कथा पाहतो असा अनुभव येतो आपल्याला. या कथेतील मध्यमवर्गांचे जीवन शूद्र किडलेले आहे. संस्कृतीच्या वेष्टनाखाली दडलेले हे पोकळपण व्यक्त करण्यासाठी लेखक औपरोधिकपणे शैलीचा उपयोग करतो. नंतर संस्कृतीचे भव्य दिव्य अस्मिताविषयी आणि मध्यमवर्गीयांचे शूद्र वास्तव हे विरोध चित्र उभे करून लेखक सर्वप्रथम या मध्यमवर्गीयांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर तयार करतो आणि ह्या पार्श्वभूमीवर दंगलीत लुटल्या जाणाऱ्या दुकानांच्या प्रसंगाच्या निमित्ताने ह्या चाळकऱ्यांच्या प्रत्येक कृतीचे बारीक सारीक वर्णन करून किडलेपणाचे प्रात्यक्षिक वाचनासमोर ठेवतो. भोवतालचे वास्तव्य हाच या नवकथेचा विषय आहे. त्यासाठी पारंपरिक कथेचे रचनातंत्राचे संकेत झुगारून देऊन लेखकाने प्रसंग घडेल तसा वर्णन केलेला आहे. लघुकथेला लागणाऱ्या प्रेमविवाह, सामाजिक संघर्ष या विषयाऐवजी दैनंदिन जीवनातील एक तास कथेचा विषय करून विषय निगडीचा पारंपरिक संकेत या कथेने मोडला आहे. कुठल्याही प्रकारची व्यवस्था कथेत नाही. निवेदन अलंकारिक नसून वास्तवदर्शी आहे. फक्त उपरोधाची धार मात्र त्याला आहे. माणसे एकत्र राहतात, एकमेकांची किती अंतर आहे यात संवाद नाही याची ही जाणीव अप्रत्यक्षपणे या कथेतून
येतो. माणसे वर करणी दिसतात तशी ती प्रत्यक्षात नसतात. वरून सुबक वाटणारी चाळीशीतील माणसे किडलेली आहेत. वरून हिंदू संस्कृतीच्या अभिमानाने भाषणे देणारी माणसे आतून पोकळ आहेत. संस्कृतीच्या सुवर्ण लेपाखाली सगळे काही उघडलेले आहे. हे किडले पण उघडे करून दाखवण्याची किमया या कथेत यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. आता यामध्ये आपण ज्यावेळेस किडलेली माणसं या कथेचा विचार करत असताना आपण लेखक गंगाधर गाडगे यांचा परिचय करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण लेखक परिचय असणं हे आपल्या साहित्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. कारण याच्या माध्यमातून आपल्याला लेखकाची जे काही परिचय असतो त्याचं वर्णन त्याची माहिती आपल्याला व्यवस्थितपणे घेता येतील. प्राध्यापक गंगाधर गाडगे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1923 रोजी झाला. हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. मराठी नवकथेचे प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात. 1940 पासून त्यांनी कथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून सुमारे 300हून अधिक कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांची पहिली लघुकथा प्रिया आणि मांजर ऑगस्ट 1940 मध्ये प्रसिद्ध झाली. नवकथा जेव्हा टीका विषय झाली तेव्हा नवकथेचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी त्यांनी समीक्षा लेखनही केले. खडक आणि पाने, साहित्याचे मानदंड, पाण्यावरची अक्षरे इत्यादी त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत हे आपल्याला दिसून येतं. आता 1980 साली रायपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते. मराठी साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे पुढील साहित्य प्रसिद्ध झालेले आहेत. आता जर त्याचा जर विचार केला आपण तर कथासंग्रह जर आपण पाहिले तर यांचे मानस चित्रे, कडू आणि गोड, तलावातले चांदणे इत्यादी सुमारे 25 कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. अनेक लघुकथांची भारतीय व इंग्रजी भाषातून भाषांतरे झालेली आहेत. कादंबऱ्या सुद्धा त्यांच्या अनेक प्रसिद्ध आहेत. संघर्ष, लिलीचे फूल, दुर्दम्य त्याचा खंड 1 आणि खंड 2. त्याच्यानंतर नाटक आणि नाटिका, त्याच्यामध्ये बंडू नाटक करतो. नंतर ज्योत्स्ना आणि ज्योती, वेड्यांचा चौकोन ही त्यांची नाटक आणि नाटिका प्रसिद्ध आहेत. प्रवास वर्णने सुद्धा त्यांनी केलेली आहेत. गोपुरांच्या प्रदेशात, साता समुद्रा पलीकडे, मुंबई आणि मुंबईकर, विनोदी ललित निबंध, फिरक्या, आम्ही आपले धडोपंत, नंतर बाबांचे कलिंगड इत्यादी विनोदी ललित निबंध सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नवकथेचे स्वरूप जाणून घेता येतील की अनेक भिन्न प्रवृत्तीतून ही कथा निर्माण झालेली आहे. ती काही ठोकळबाज तंत्रविषयक कल्पनातून निघालेली नाही. तिचे स्वरूप अधिक लवचिक आहे. जीवनाच्या काही नव्या अनुभूतीतून ती निर्माण झालेली आहे. मानवी मनाच्या दर्शनी भागच्या पलीकडे दृश्यमान करणारे क्ष किरण तिच्या निर्मित वापरले जातात. याचं ही नाविन्य आहे. ओके.